नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच RJ कैलाससोबत आनंदी रहा, आनंद लुटा. तुम्हाला माहीत आहे श्रोते हो की दर रविवारी दुपारी 2 वाजता मी तुम्हाला भेटायला येत असतो तुमच्या आवडीच्या FMवर, म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FMवर, आनंदी राहण्यासाठी, आनंदी ठेवण्यासाठी आणि जीवनाचा हा जो प्रवास आहे तो आनंदाने करण्यासाठी. चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा. चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा. काही तुमचे काही माझे गुंफून शब्दमोती, काही तुमचे काही माझे गुंफून शब्दमोती, सजवूया हा खेळ शब्दांचा, सजवूया हा खेळ शब्दांचा. तर श्रोते हो, आजचा हा शब्दांचा जो खेळ आहे तो आपण सजवणार आहोत निर्णय या शब्दासोबत. आणि सर्वात आधी तुम्ही आपल्या शोमध्ये सहभागी होण्याचा जो निर्णय घेतला त्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदनसुद्धा. आणि तुमची रचना जी आहे ती जगभर पोहोचणार आहे आपल्या या शोच्या माध्यमातून. आपल्या सर्वांना माहीत आहे की या शोला आपल्या 4 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि आपण चतुर्थ वर्धापन दिनसुद्धा मार्च महिन्याच्या 3ऱ्या रविवारी साजरा केला. तर भरभरून असा प्रतिसाद, भरभरून असं प्रेम जे आहे ते आपण रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FMवर आणि आपल्या हा खेळ शब्दांचा या शोवर केलेला आहे. त्यामुळं हा शो जो आहे तो आणखी जादा बहरत आहे, फुलत आहे. आणि आपले जे सर्व मान्यवर असतात ते अगदी हिरिरीने प्रत्येक शोमध्ये सहभागी होण्यासाठी आतुर असतात. आपण कवितांचं बंधन देतो, ओळींचं बंधन देतो, तसंच काही शो गॅप ठेवून आपण सहभागाची संधी देतो, कारण वेळेचं बंधन असतं. आज आपण निर्णय हा शब्द जाणून बुजून दिलेला आहे, कारण आपल्याला माहीत आहे की मुलांच्या परीक्षा झालेल्या आहेत, पालकांना टेन्शन आहे. एवढंच नाही तर नात्यांच्या प्रवासामध्ये सुद्धा खूप वेळा निर्णय घेण्याची जी आहे ती वेळ येते. आणि जेव्हा मुलं लहान असतात तेव्हा त्यांच्याबद्दल आपल्याला निर्णय घ्यावे लागतात. जेव्हा मुलं मोठी होतात तेव्हा दोघांना, पालकांना आणि मुलांना मिळून निर्णय घ्यावे लागतात. आणि जेव्हा आईवडील म्हातारे होतात तेव्हा मुलांना एकट्यांना निर्णय घ्यावे लागतात. तर असा हा निर्णयाचा जो प्रवास असतो तो असतो. अगदी तसंच नात्यांमध्ये सुद्धा आहे. नात्यांमध्ये योग्य वेळी योग्य निर्णय जर नाही घेतला तर आयुष्यभर पश्चातापाची वेळ येते. क्षणभराचा राग असतो आणि आपण एवढ्या लांब निघून जातो, एवढा दुरावा निर्माण होतो की आपण इच्छा असूनसुद्धा तिथून परत येऊ शकत नाही. तर निर्णय कसे घेतले पाहिजेत, निर्णय कधी घेतले पाहिजेत, निर्णय ज्या त्यावेळी कधी कधी घेणं का गरजेचं असतं याबद्दल थोडेसे तुमच्याशी मी गप्पा मारणार आहे. आणि याबरोबरच तुमच्या सर्वांच्या सुंदर सुंदर आणि अप्रतिम अशा रचना ज्या आहेत त्यासुद्धा सादर करणार आहे. तर खरंच जीवनामध्ये निर्णय घेणं एवढं महत्त्वाचं असतं का? होय, कारण कित्येक लोकांच्या आयुष्यामध्ये योग्य वेळेला योग्य निर्णय आणि आपण निर्णय न घेण्यानं आपलं नुकसान होणार आहे हे माहीत असूनसुद्धा निर्णय न घेण्यानं खूप सारं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे जीवनामध्ये निर्णय घेण्याला खूप सारं महत्त्व आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट असते, जेव्हा जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीबद्दल, कोणत्याही प्रसंगाबद्दल, कोणत्याही संकटाबद्दल, सुखाबद्दल, दुःखाबद्दल, जीवनाच्या प्रत्येक पैलूबद्दल जेव्हा आपण योग्य वेळेला निर्णय घेतला नाही तर आपल्या आयुष्याचे निर्णय हे इतर लोक घेतात. आणि त्यानंतर मात्र आपल्याला त्या निर्णयाच्या पूर्ततेसाठी, त्या निर्णयासाठी आपल्याला त्याच्या पाठीमागं धावावं लागतं, भले आपली इच्छा असो किंवा नसो. आणि इतरांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करत असताना खूप त्रास होतो, खूप अडचणी येतात, कारण ते आपल्या आवडीचं काम नसतं, ती गोष्ट आपल्याला जमत नसते. पण केवळ आपण निर्णय घेतला नाही म्हणून आपला निर्णय इतरांनी घेतलेला असतो आणि त्याच्या पाठीमागं धावताना आपली फार तारेवरची कसरत होते, नाही का? त्यामुळं जर आपण निर्णय घेत राहिलो, वेळच्या वेळेला घेत राहिलो, सद्सद विवेकबुद्धीने घेत राहिलो, एवढंच नाही तर आपण सारासार विचार करून जर निर्णय घेत राहिलो तर निश्चितपणे आपला जीवन जे आहे ते आनंदी आणि मंगलमय होण्यास मदत होणार आहे. कारण आपण खूप वेळा पाहतो गोष्टी अगदी खूप छोट्या छोट्या असतात,
त्या छोट्या छोट्या गोष्टीबद्दलसुद्धा आपण आपलं मत सांगत नाही, आपण निर्णय घेत नाही. आणि मग जर छोट्या छोट्या गोष्टीमध्ये, लहान लहान गोष्टीमध्ये जर आपण निर्णय नाही घेऊ शकलो, तर आपल्यावर जेव्हा एखादा असा प्रसंग येईल की ज्यावेळी आपल्याला निर्णय घ्यायची आवश्यकता निर्माण होईल आणि आपण जर निर्णयच नाही घेऊ शकलो, तर त्या परिस्थितीमध्ये काय होईल याचासुद्धा आपण विचार करणं हे खूप गरजेचं आहे, नाही का? आणि खूप साऱ्या गोष्टी अशा असतात. आपण कुठं काही खरेदीला गेलेलो असेल, कुठला शैक्षणिक डिसिजन असेल, कुठलं नात्यांबद्दलचं डिसिजन असेल किंवा कुठं प्रवासाबद्दलचं डिसिजन असेल, हे घेत असताना आपण कधीकधी खूप विलंब करतो आणि त्या विलंबानं एवढं मोठं नुकसान होतं की जे कधीच भरून निघत नाही. वेळ निघून जाते, माणसं निघून जातात, संधी निघून जाते. त्यामुळं निर्णय हा घेणं खूप गरजेचं असतं. अनेक लोकांच्या मनामध्ये एक भीती असते की माझा निर्णय चुकला तर. तुम्ही जर निर्णयच नाही घेतला तर तो चुकीचा का बरोबर हे जजच केलं जाणार नाही, तो चुकीचा का बरोबर हे कळणारच नाही. म्हणून सगळ्यात अगोदर मला असं वाटतं की निर्णय घेणं हे खूप गरजेचं असतं. कारण तुम्ही निर्णय घेतल्यानंतर त्या निर्णयाच्या पूर्णत्वासाठी प्रयत्न करू शकता. तो घेतलेला निर्णय योग्य होता, घेतलेला निर्णय बरोबर होता हे जगाला सिद्ध करून दाखवण्यासाठी तुम्ही निश्चितपणे प्रयत्न करू शकता. पण जर तुम्ही निर्णयच नाही घेतला तर तुम्ही स्वतःलाही पारखू शकणार नाही, तुम्ही स्वतःलाही सिद्ध करू शकणार नाही आणि इतरांनासुद्धा तुमच्यामधली जे गुण आहेत, जे कलागुण आहेत, जी बुद्धिमत्ता आहे, अगाध अशी बुद्धिमत्ता तुमच्याकडे आहे, ती जगासमोर येणार नाही. त्यासाठी निर्णय घेणं हे खूप गरजेचं असतं. आणि जीवनामध्ये अगदी छोट्यातल्या छोट्या लहान मुलांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत कधी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये प्रत्येकाला वैयक्तिक निर्णय घ्यावे लागतात. कधी आपण एकटेच असतो, त्यावेळी आपल्यासोबत कोणी नसतं, तेव्हा ते सगळे निर्णय जे आहेत ते आपल्यालाच घ्यावे लागतात. असे खूप सारे गोष्टी प्रत्येकजण काम करत असतो. त्याच्यामध्ये गृहिणी असतील, त्याच्यामध्ये ऑफिसला जाणारे लोक असतील, त्याच्यामध्ये बिझनेसमॅन असतील, त्यामध्ये शाळेला, कॉलेजला, महाविद्यालयात सगळीकडे जाणारी जी आहेत ती मुलं असतील. तर त्या सर्व लोकांना कधी ना कधी स्वतःचा निर्णय हा घ्यावा लागतो. कारण आपण जर निर्णय नाही घेतला तर आपण मागं पडू. कारण जग खूप धावत आहे. जीवघेणी अशी स्पर्धा सध्या जगामध्ये आहे. कारण तुम्ही शिक्षण क्षेत्रात अगदी बालवाडीपासून ते उच्च शिक्षणापर्यंत असेल, नोकरी व्यवसायामध्ये असेल, प्रत्येक ठिकाणी स्पर्धा आहे. एका जागेसाठी शेकडो हजारो मुलं जे आहेत ते प्रतीक्षेत आहेत. त्यामुळं तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे, तुम्हाला स्वतःला पुढं यावं लागणार आहे. कुणीतरी येईल, तुमचं बोट धरेल आणि तुम्हाला पुढं घेऊन जाईल, किंवा कोणीतरी तुम्हाला जागा सोडेल, किंवा कोणाची तरी जागा आपोआप रिकामी होईल. आपण हा जर ग्रह मनामध्ये ठेवून बसलो तर आयुष्यामध्ये आपण कधीच पुढं जाऊ शकणार नाही. त्यासाठी गरज आहे की आपण स्वतः पुढं होण्याची, आपण स्वतःला सिद्ध करण्यासाठी योग्य तो निर्णय घेण्याची. तर या निर्णयाबद्दल जे आहे ते आपण बोलत आहोत. निर्णय घेणं का गरजेचं आहे हे सुद्धा आपण बोलणार आहोत. निर्णय नाही घेतल्यानंतर जसं की मी आत्ताच आपल्याला सांगितलं की निर्णय नाही घेतला तर खूप नुकसान होतं, खूप अडचण येते जीवनाच्या प्रवासामध्ये. आणि जेव्हा निर्णय घेतले जात नाही तर आपली जागा जी आहे ती दुसरं कोणीतरी घेऊन जातं. कारण संधी ही कधीच येत नाही, संधी ही निर्माण करावी लागते. आणि जर चुकून संधी आलीच तर त्या संधीचं सोनं करण्याची क्षमता जी आहे ते आपण आपल्या स्वतःमध्ये ठेवणं हे खूप गरजेचं असतं. आणि या अनुषंगानं आपण आपल्या आजच्या शोला सुरुवात करतो आहे. आणि आपला आजच्या शोमध्ये खूप साऱ्या मान्यवरांनी भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे. खूप सुंदर सुंदर ज्या आहेत त्या रचना पाठवलेल्या आहेत. आणि त्या रचनांची सुरुवात करण्यापूर्वी मी माझ्या एका चारोळीने सुरुवात करतो आहे. आणि मी माझ्या चारोळीमध्ये लिहिलं आहे की ज्याच्या पाशी असतो ठाम निर्णय घेण्याचा विश्वास, ज्याच्या पाशी असतो ठाम निर्णय घेण्याचा विश्वास, त्याच्या आयुष्यात नेहमी होतो सुखद असा प्रवास, त्याच्या आयुष्यात नेहमी होतो सुखद असा प्रवास, सुखद असा प्रवास. तर सर्वात पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे निर्णय घेण्याचा विश्वास आपल्या मनामध्ये असणं हे खूप गरजेचं आहे. आणि याबरोबरच पहिल्या चारोळीकडे आपण वळूया. ज्या सुंदर आणि अप्रतिम अशा चारोळीमध्ये बाबू घाडीगावकर सर लिहित आहेत जालगाव दापोली येथून. बाबू घाडीगावकर सरांनी जालगाव दापोली येथून लिहिलं आहे की निर्णय घेणे कधी वाटते कठीण मोठे, निर्णय घेणे कधी वाटते कठीण मोठे, काळाचीही भीती वाटते काय करावे,
काळाचीही भीती वाटते, काय करावे, होईल आज होऊ दे ते काय कितीही. होईल आज होऊ दे ते काय कितीही, घाबरून त्या कशास कोठे काय पळावे, घाबरून त्या कशास कोठे काय पळावे, कोठे काय पळावे. आणि अगदी खरं आहे की निर्णय घेणं ही खूप कठीण अशी गोष्ट असते. कारण निर्णय जर बरोबर असेल तर सर्वजण वाहवा करतात, सर्वजण कौतुक करतात. परंतु जर निर्णय चुकला तर त्या सगळ्यांचा दोष जो असतो तो आपल्यावर येतो, झालेल्या नुकसानीचा दोष आपल्यावर येतो. त्यामुळं बरेच जण हे निर्णय घ्यायला घाबरतात. त्यामुळं परिणामांची चिंता न करता घेतलेला निर्णय कधीही चुकीचाच असतो. परंतु सत्सद विवेक बुद्धीनं आपल्या कुवतीप्रमाणे, आपल्या क्षमतेप्रमाणे आणि आपल्याला जे योग्य वाटतं ते निर्णय घेणं हे खूप गरजेचं असतं. जसं सरांनी म्हटलं की काय करावं, काय होईल, काय नाही. परंतु कधीकधी मन या क्षणाला येऊन थांबतं की जे व्हायचं ते होऊ दे, मी आता घाबरणार नाही, मी निर्णय घेणार आहे. आणि हीच जिद्द, हीच उमंग, हीच ऊर्जा मनामध्ये ठेवून आपण योग्य तो निर्णय घेणं हे गरजेचं असतं. याबरोबरच पुढच्या आपण रचनेकडे एका सुंदर वळूया. आणि ज्या सुंदर अशा रचनेमध्ये सौ भारती सावंत मॅडम देत आहेत खारघर नवी मुंबई येथून. सौ भारती सावंत मॅडम यांनी खारघर नवी मुंबई येथून लिहिले की करतेस कितीदा हट्ट तू प्रिय तरी, करतेस कितीदा हट्ट तू प्रिय तरी, घेतला तुझ सवे राहण्याचा निर्णय. वाह, घेतला तुझ सवे राहण्याचा निर्णय, गुंतून गेलो तुझ्याच रेशमी बंधात, गुंतून गेलो तुझ्याच रेशमी बंधात, वागेन जीवनभर मीच सविनय, वागेन जीवनभर मीच सविनय. मॅडमनी पुढं असं लिहिलंय की साहल्या मी किती विरह वेदना, साहल्या मी किती विरह वेदना, गेलीस जेव्हा सोडून मजला, गेलीस जेव्हा सोडून मजला, जडली तुझ्यावर प्रीत माझी, जडली तुझ्यावर प्रीत माझी, सहवासात तुझ्या रंगमहाल सजला, सहवासात तुझ्या रंगमहाल सजला, रंगमहाल सजला. वाह, तर खूप अप्रतिम आणि सुंदर असे भाव मांडणारी ही निर्णय या शीर्षकाखालील मॅडमची रचना होती. आणि जसं की मॅडमनी म्हटलंय की कितीदाही हट्ट जरी केला, तू रागावली, तू रुसली, तू भांडली, तरीसुद्धा तुझ्यासोबत राहण्याचा जो आहे तो निर्णय घेतलेला आहे. तुझ्या रेशमी बंधामध्ये मी गुंतून गेलेलो असल्यामुळं मी तुझ्यासोबत जीवनभर सविनय वागेन, अशी ग्वाहीसुद्धा या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये दिलेली होती. याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या 2 सुंदर अशा चारोळ्यांकडे वळूयात. आणि ज्या सुंदर अशा चारोळ्यांमध्ये पहिल्या चारोळीमध्ये सौ शरयू कुलकर्णी मॅडम लिहित आहेत पुणे येथून. सौ शरयू कुलकर्णी मॅडम यांनी पुणे येथून लिहिलं आहे की निर्णय खूप महत्त्वाचा जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर, निर्णय खूप महत्त्वाचा जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर, झाली चूक निर्णयात तर, झाली चूक निर्णयात तर, सोसावी लागते कळ जन्मभर, सोसावी लागते कळ जन्मभर. आणि अगदी खरं आहे की प्रत्येक टप्प्यावर निर्णय घेण्याची वेळ येत असते आणि त्यावेळी आपण सारासार विचार करून निर्णय घेणं हे खूप गरजेचं असतं. मी नेहमी म्हणत असतो की माणसाने आपलं आयुष्य हे बुद्धिबळाच्या खेळासारखं जगलं पाहिजे. आपण जेव्हा 2 पावलं पुढं जातो तेव्हा आपण 2 पावलं पुढं गेलेलं तेवढीच 2 पावलं परत येण्याची जागा राखून पुढं गेलं पाहिजे. खूप वेळा आपल्याला माहीत आहे श्रोते हो की अनेक जण असे असतात की ते मागचा विचार करत नाही, ते पुढं पुढं चालत राहतात. मागे खूप सारे खड्डे पडलेले असतात आणि ते एवढं पुढं निघून जातात की परत येण्याचे सगळे मार्ग जे आहेत ते बंद करून टाकतात. आणि त्यावेळी मग मनाची विचित्र अवस्था होते, दुःख होते, वाईट वाटते, आपले निर्णय चुकले असं आपल्याला वाटायला लागतं. पण त्यावेळी पर्याय नसतो, हातबलता येते. त्यामुळं जेव्हा जेव्हा आपण आयुष्य जगत राहू तेव्हा आयुष्य जगत असताना आयुष्य हे बुद्धिबळाच्या खेळासारखं जगलं पाहिजे. आपण जेव्हा 1 पाऊल पुढं टाकू तेव्हा आपल्याला आपल्या अवतीभवती आजूबाजूला आणि पुढे आणि मागे हे सरकण्यासाठी, पुढं मागं जाण्यासाठी, बाजूला जाण्यासाठी जागा ठेवून, म्हणजेच आपली जी कमाई असेल त्या कमाईतला किती टक्के खर्च करायचा असेल, आपण जे जगतो, जे वागतो, जे राहतो किंवा जे निर्णय घेतो ते त्या पद्धतीनं घेतले पाहिजे, जेणेकरून आपण कुठंच जाऊन चेकमेट होणार नाही भविष्यकाळामध्ये.
त्यासाठी खूप महत्त्वाचं असतं ते म्हणजे योग्य वेळी निर्णय घेणं, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर निर्णय घेणं. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडमनी दिलं आहे की शेवटी निर्णय घ्यावाच लागला, दुःखी मनाने निरोप दिला. शेवटी निर्णय घ्यावाच लागला, दुःखी मनाने निरोप दिला. माता पित्यास सोडून परदेशास, माता पित्यास सोडून परदेशास नव्या उत्साहाने स्वीकारावा लागला, नव्या उत्साहाने स्वीकारावा लागला. आणि कधीकधी काही निर्णय हे मनाला दुःख देणारे असतात. एका डोळ्यामध्ये आनंद असतो आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये दुःख असतं, परंतु नाविलाज असतो. काही निर्णय स्वीकारावे लागतात. जसं की मॅडमनी चारोळीमध्ये लिहिलं आहे की जेव्हा माता पित्यांना सोडून मुलं परदेशामध्ये जातात, शिक्षणाच्या निमित्तानं जातात, नोकरीच्या निमित्तानं जातात, तर त्यावेळी आपल्याला दुःख तर होतं, दुःखी मनानं आपण निरोप देतो, परंतु आपण तो निर्णय नव्या उत्साहाने स्वीकारत असतो. कारण त्याचं भलं होणार असतं, त्याचं आयुष्य चांगलं सुखी आणि आनंदी होणार असतं. त्यासाठी आपल्याला जरी दुःख झालं की आपल्यापासून तो दूर जातो आहे, वेगळा जाते, तर त्यावेळी ते दुःख आपल्याला पचवून आपल्याला त्यांच्या भल्यासाठी असे निर्णय घ्यावे लागतात. तर श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा. या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच RJ कैलाससोबत आनंदी रहा, आनंद लुटा. श्रोते हो, आपण आपल्या आजच्या शोमध्ये निर्णय या शब्दावर बोलत आहोत. आणि निर्णय घेण्याची जी कला असते ती छोटे छोटे निर्णय घेतच वाढत असते, नाही का. आणि प्रत्येक माणसाला प्रगती करण्याची जर इच्छा असेल, प्रत्येक माणसाला जर यश गाठण्याची इच्छा असेल, एवढंच नाही तर जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याची इच्छा असेल, सर्वोच्च पदावर जाण्याची इच्छा असेल, तर निर्णय हे ज्या त्यावेळी योग्य पद्धतीनं जे आहे ते घेणं हे खूप गरजेचं असतं. आणि जेव्हा आपण निर्णय घेऊ, आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये जाण्याचा निर्णय घेऊ, आपल्या आवडत्या व्यवसायामध्ये जाण्याचा निर्णय घेऊ, आपल्या आवडत्या शिक्षण क्षेत्रामध्ये जाण्याचा निर्णय घेऊ, आवडता कोर्स घेऊ, आवडती फॅकल्टी घेऊ, आणि जेव्हा आपण आपल्या आवडीची गोष्ट करण्याचा निर्णय घेतो, तर तिथं खूप साऱ्या गोष्टी असतात, त्या आपल्याला फरक पाडतात, नाही का श्रोते हो. माणूस हा त्याच ठिकाणी रमतो जिथं त्याच्या मनासारखा निर्णय होतो, जिथं त्यानं मनासारखा निर्णय घेतलेला असतो. आणि त्यामुळं आपण आपली क्षमता ओळखली पाहिजे. आपण जेव्हा स्वतःला ओळखू तेव्हाच आपण एक परिपूर्ण आणि सुंदर असा निर्णय घेऊ शकू, ज्याच्यामुळं आपण प्रगतीपथाकडे वाटचाल करू शकू, नाही का. आणि खूप वेळा आपल्या पाहण्यात आलेलं आहे की काही लोक हे जबाबदारी टाळतात. मला हे जमणार नाही, मी हे करू शकत नाही, हे मला झेपणार नाही, अशा नकारात्मक शब्दांचं ओझं घेऊन ते फिरत असतात. त्यांना असं वाटत असतं की मी जबाबदारी घेतली आणि मी जर ती पार नाही पाडली तर मला लोक काय म्हणतील, माझं हसू होईल, मला नावं ठेवतील पाठीमागं, समोर बोलतील मला. हे सर्व गोष्टी मनामध्ये ठेवून ती व्यक्ती जबाबदारीच घ्यायला तयार नसते, नाही का. आणि माणूस जेव्हा जबाबदारी घेतो तेव्हाच तो जास्त सिरियस होतो, कारण त्या व्यक्तीला माहीत असतं की आपण ही जबाबदारी घेतलेली आहे आणि आपल्याला ही जबाबदारी पार पाडायची आहे. तेव्हा आपण जेव्हा एखाद्या गोष्टीची एखादी व्यक्ती जबाबदारी घेते तेव्हा त्याच्या कार्यपद्धतीमध्ये बदल होतो, त्याची त्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये बदल होतो. आणि ती काम करण्याची जी वेळ असतो, ज्याला आपण असं म्हणू शकतो की समजा एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीसाठी दररोज 2 तास एखादी गोष्ट करत असेल, तर जेव्हा जबाबदारीचं ओझं येतं तेव्हा 2च्या ऐवजी 5 तास 10 तास ती व्यक्ती काम करू लागते आणि ते जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करू लागते. त्यामुळं जे निष्काळजीपणा दाखवणं, टाळाटाळ करणं किंवा ज्या इतर अनेक गोष्टी असतात, म्हणजे जेणेकरून जबाबदारी नसल्यानंतर माणूस हा जो निवांत राहतो, तर ती गोष्ट आहे, ती गोष्ट आपल्या दररोजच्या स्वभावामधून निघून जाते आणि आपण अधिक कार्यक्षमतेनं जे आहे ते कार्य करायला सुरू करू शकतो. त्यामुळं जबाबदारी घेणं हे सुद्धा खूप गरजेचं असतं. खूप वेळा आपल्याला माहीत आहे की जेव्हा आपण एखादा निर्णय घेतो तर त्या निर्णयाचे परिणामसुद्धा आपण स्वतःवर घेतले पाहिजेत, आपण इतरांचा विचार नाही केला पाहिजे. असं म्हटलं जातं की कधी कधी निर्णय चुकीचा का बरोबर ही गोष्ट खूप मॅटर करत नाही, आपण घेतलेला निर्णय हा बरोबरच होता हे सिद्ध करून ज्याला दाखवता येतं तो
खरंच खूप ग्रेट व्यक्ती असतो, नाही का? कारण जेव्हा एखादा निर्णय घेतला जातो आणि जेव्हा अपयश येतं तेव्हा त्याला खूप सारे बहाणे लावले जातात आणि त्या बहाण्यांमधून अनेक पळवाटा काढून आपण स्वतःच्या मनाचं समाधान करून घेत असतो. परंतु आपण एखादा निर्णय घेणं आणि आपण घेतलेला निर्णय हा योग्यच होता हे सिद्ध करून दाखवणं ही खूप मोठी गोष्ट असते आणि त्यासाठी गरज असते ती कठोर अशा परिश्रमांची आणि आपण स्वतःला ओळखण्याची, नाही का? आणि जेव्हा आपण निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा सर्वात अगोदर जे आहे ते आपण घाबरतो ते म्हणजे आपण चुकू किंवा आपलं चुकेल आणि आपलं जर चुकलं तर मग पुढं आपल्याला कोणीच संधी देणार नाही, तर असं कधीही होऊ शकत नाही. चुकातून शिकणं हे खूप मोठी गोष्ट असते. तुम्ही केलं तर चूक की बरोबर हे ठरेल आणि तुम्ही चुकलात तर बरोबर काय आहे हे पाहून नंतर पुढच्या वेळेला ती चूक होणार नाही. त्यासाठी निर्णय घेणंही खूप गरजेचं असतं, नाही का? आणि निर्णयाच्या अनुषंगानं आपण बोलत असताना आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर अशा रचनेकडे वळूयात. आणि त्या सुंदर अशा रचनेमध्ये सौ प्रांजली प्रवीण काळबेंडे मॅडम लिहित आहेत, काव्यप्राजू या नावाने मॅडम लिहित आहेत. सौ प्रांजली प्रवीण काळबेंडे मॅडम यांनी काव्यप्रांजू या नावाने मॅडम लिहितात, शब्दाविना कळवला तुझा अंतिम निर्णय. शब्दाविना कळवला तुझा अंतिम निर्णय, गमावले सर्व काही नाही उरलेत भय. गमावले सर्व काही नाही उरलेत भय, कोमलता भावनांची अल्पकाळ स्थिरावली. कोमलता भावनांची अल्पकाळ स्थिरावली, तुझ्या निर्णयाने आज दृष्टी नवीन लाभली. तुझ्या निर्णयाने आज दृष्टी नवीन लाभली. वाह, खूप अप्रतिम आणि सुंदर असं गहिरे भाव मांडणारी मॅडमची ही रचना होती की शब्दाविना तू तुझा निर्णय कळवला आणि सर्व काही मी गमावलं आणि आता कोणतं भय उरलं नाही. कारण भावनांची कोमलता ही खूप अल्प वेळामध्ये स्थिरावली आणि तू निर्णय घेतला म्हणून नवीन दृष्टी लाभली. काही निर्णय हे झालेले बरे असतात, काही निर्णय हे घेतलेले बरे असतात आणि काही निर्णय जे आहेत ते काही कालावधीसाठी, ठराविक वेळेसाठी हे तूर्त स्थगित ठेवलेले हे सुद्धा चांगलं असतं. तर या सर्व गोष्टी ज्या असतात या गोष्टी ठरतात ते म्हणजे वेळ, काळ आणि प्रसंग पाहून. तर खूप अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. आणि पुढच्या एका आपण अप्रतिम अशा चारोळीकडे वळूया, ज्या अप्रतिम अशा चारोळीमध्ये प्रज्ञा सौदत्ती मॅडम लिहित आहेत गोरेगाव रायगड येथून. प्रज्ञा सौदत्ती मॅडम यांनी गोरेगाव रायगड येथून लिहिलं आहे की आपल्या स्वतःचा बघण्याचा दृष्टिकोन आपल्या विचारांवर अवलंबून असतो. वाह, आपला स्वतःचा बघण्याचा दृष्टिकोन आपल्या विचारांवर अवलंबून असतो. प्रत्येक कृतीतून निर्णय क्षमतेतून तो त्याची छाप प्रतिबिंबित करत असतो. वाह, खरंच आणि अगदी खरं आहे की जसे आपले विचार, जसा आपला दृष्टिकोन त्याप्रमाणे जे आहे तो आपला निर्णय होत असतो. म्हणजे आपली कृती, आपला निर्णय या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या विचारांपासून सुरू होतात. सर्वात आधी मनामध्ये विचार येतो, विचार आल्यानंतर त्या पद्धतीचा दृष्टिकोन बनतो आणि त्या पद्धतीचा दृष्टिकोन बनल्यानंतर तो दृष्टिकोन कृतीच्या माध्यमातून निर्णयाच्या स्टेजपर्यंत जातो, नाही का? आणि आपल्याला ते सरळ दिसतंसुद्धा की या एखाद्या व्यक्तीच्या निर्णयावरून त्या व्यक्तीचे विचार कसे आहेत, एखाद्या व्यक्तीच्या निर्णयावरून त्या व्यक्तीचा बघण्याचा दृष्टिकोन काय आहे, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला कळत असतात. तर खूप अप्रतिम सुंदर असे शब्दरचना या चारोळीमध्ये होती श्रोते हो. आणि याबरोबरच आपण आपल्या पुढच्या एका सुंदर रचनेकडे वळूया, ज्या सुंदर अशा रचनेमध्ये अंजना कर्णिक मॅडम लिहित आहेत. अंजना कर्णिक मॅडम यांनी लिहिलं आहे की निर्णय अवघड होता कृष्ण भक्त मिरेचा, कृष्ण माझा पती हा हट्ट बालपणीचा. निर्णय अवघड होता कृष्ण भक्त मिरेचा, कृष्ण माझा पती हा हट्ट बालपणीचा. अति अवघड राजगृही स्वीकार त्याचा, अति अवघड राजगृही स्वीकार त्याचा. सहजी तोलला पहाड विरक्तीचा, सहजी तोलला पहाड विरक्तीचा. नारीच्या सन्मानासाठी पांचालीने घेतला निर्णय
कुरुवंश नाशाचा. नारीच्या सन्मानासाठी घेतला निर्णय कुरुवंश नाशाचा. प्रतिज्ञा पूर्ण केली वीरभिमानी. प्रतिज्ञा पूर्ण केली वीरभिमाने. तरी घाव तिज बसला पुत्रवधाचा. तरी घाव तिज बसला पुत्रवधाचा. पुत्रवधाचा. वाह, खूप अप्रतिम 2 प्रसंग मॅडमनी त्यांच्या अप्रतिम अशा रचनेमध्ये रेखाटलेले आहेत. पहिल्या प्रसंगामध्ये मॅडमनी मीरेचा जो कृष्ण भक्तीचा हट्ट होता आणि जसं की कृष्णच माझा पती आहे असा हट्ट करून तो जो विरक्तीचा पहाड तोडलेला होता, तर त्याबद्दलचे जे भाव आहेत ते मॅडमनी मांडलेले होते. आणि दुसऱ्या प्रसंगामध्ये की नारीच्या सन्मानासाठी पांचालीने कुरुवंश नाशाचा जो प्रण केलेला होता तर तो तिने पूर्ण करून दाखवला आणि त्यासाठी जे आहे ते स्वतःच्या पुत्राचा वध झाला. या अनुषंगाने अप्रतिम असे भाव जे आहेत ते मॅडमच्या या रचनेमध्ये होते श्रोते हो. खूप अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन मॅडमच्या या रचनेमध्ये होतं श्रोते हो. आणि याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूयात, ज्यामध्ये रेखा देशमुख मॅडम लिहित आहेत. रेखा देशमुख मॅडम यांनी अप्रतिम अशा चारोळीमध्ये लिहिलं आहे की निर्णय तुझा झाला, निर्णय झाला माझाही. निर्णय तुझा झाला, निर्णय झाला माझाही. समाजाच्या झालेल्या तरी निर्णयाची वाट पाहू. समाजाच्या झालेल्या तरी निर्णयाची वाट पाहू. आणि अगदी खरं आहे की खूप वेळा दोघांचे निर्णय होतात पण समाजाचा निर्णय जो आहे तो होत नाही, त्याला वेळ लागतो. आणि तो निर्णय हा दोघांच्या निर्णयापेक्षा वेगळासुद्धा असू शकतो. त्यामुळे जसं की मॅडमनी लिहिलं आहे की तुझा आणि माझा दोघांचाही निर्णय झाला आहे, तर समाजाच्या निर्णयाची जी आहे ते आपण वाट पाहूया. तर निर्णय या विषयाच्या अनुषंगानं अप्रतिम असं शब्दांकन होतं. पुढच्या एका सुंदर आपण कवितेकडे वळूया, ज्या सुंदर अशा कवितेमध्ये संतदास श्री पुरुषोत्तम महाराज हिंगणकर सर लिहित आहेत. संतदास श्री पुरुषोत्तम महाराज हिंगणकर सरांनी चिखली पुणे येथून लिहिलं आहे. सर लिहित आहेत की निर्णय चुकीचे घेता जाये जीवनाचा तोल. वाह, निर्णय चुकीचे घेता जाये जीवनाचा तोल. निर्णय घ्यावा तो बरा नाहीतर जीवनाचं वाटोळं. निर्णय घ्यावा तो बरा नाहीतर जीवनाचं वाटोळं. जीवन म्हणजे पाणी ज्यात मिसळलं मिळे तो रंग. जीवन म्हणजे पाणी ज्यात मिसळलं मिळे तो रंग. मिरया तीख उसी गोडू. मिरया तीख उसी गोडू. तेव्हा आठवी रे पांडुरंग. तेव्हा आठवी रे पांडुरंग. आठवी रे पांडुरंग. वाह, तर अगदी परखड असं जे मत आहे ते सरांनी त्यांच्या अप्रतिम अशा या कवितेमध्ये मांडलेलं होतं श्रोते हो. की चुकीचे निर्णय जर घेतले तर जीवनाचा तोल जातो आणि जर का निर्णय बरा नाही घेतला तर जीवनाचं वाटोळं होतं. असं खूप अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन सरांच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होतं श्रोते हो. आणि याबरोबरच पुढच्या एका आपण रचनेकडे वळूयात, ज्या सुंदर अशा रचनेमध्ये साहिल उर्फ मधू मुरुमकर सर लिहित आहेत. साहिल उर्फ मधू मुरुमकर सरांनी डोंबिवली ठाणे येथून लिहिलं आहे. आणि सर लिहित आहेत की तिचा निर्णय तिला कधी घेताच आला नाही. तिचा निर्णय तिला कधी घेताच आला नाही. नियमात राहिली कायम ती. नियमात राहिली कायम ती. तिला काय हवे तिला कधी कळलेच नाही. तिला काय हवे तिलाच कधी कळले नाही. त्याच्या निर्णयात तिने होला हो आणि नाहीला नाही म्हटले. त्याच्या निर्णयात तिने होला हो आणि नाहीला नाही म्हटले. आणखी एका स्त्रीचे जीवन दुसऱ्यांसाठी जगता जगता असे सरले. दुसऱ्यांसाठी जगता जगता असे सरले. असे सरले. तर खूप गहिरे आणि भावस्पर्शी भाव जे आहेत ते सरांच्या या रचनेमध्ये होते श्रोते हो. की स्त्री जीवनाची जी व्यथा असते ती लहानपणी आईवडील तिचे निर्णय घेतात आणि लग्न झाल्यानंतर पती आणि सासरचे लोक तिचा निर्णय घेतात. जसं की सरांनी लिहिलं आहे की तिचा निर्णय तिला कधी घेता आला नाही. ती कायम नियमात राहिली आणि तिला काय हवं नेमकं हे तिला कधी कळलंच नाही. आणि जेव्हा त्याच्या निर्णयात
ती होत हो भरत गेली, तेव्हा आणखी एका स्त्रीचं जे जीवन आहे ते दुसऱ्यासाठी जगता जगता सरलं, असं सरांनी लिहिलं. एक कटू सत्य, एक कटू वास्तव जे आहे ते सरांनी त्यांच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये मांडलेलं आहे. आणि या कटू वास्तवाला स्वीकारून स्त्रियांच्या जीवनाचा प्रवास चालू असतो. मला असं वाटतं श्रोते हो, की जेव्हा जोडीदार म्हणून दोन मनं एकत्र येतात, दोन शरीरं एकत्र येतात आणि जीवनाचा प्रवास चालू होतो, खूप वेळा स्त्रियांपाशी खूप सारं टॅलेंट, खूप सारी बुद्धिमत्ता असताना, खूप काही करण्याची जिद्द, उमेद, ऊर्जा असतानासुद्धा या वेळेअभावी, कधी कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना, कधी परिस्थितीमुळे खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या मिस होऊन जातात. तर सरांनी एक कटू वास्तव या रचनेमधून मांडलेलं होतं. आणि याबरोबरच पुढच्या आपण एका सुंदर रचनेकडे वळूया, ज्यामध्ये हेमांगी बोंडे मॅडम लिहित आहेत जळगाव, हल्ली मुक्काम पुणे येथून. हेमांगी बोंडे मॅडम यांनी जळगाव, हल्ली मुक्काम पुणे येथून लिहिलं आहे की निर्णायक निर्णय नेहमी घ्यावा मोठ्यांच्या मदतीने. निर्णायक निर्णय नेहमी घ्यावा मोठ्यांच्या मदतीने, मातेरे होते जीवनाचे घेतला जर घाई गडबडीने. वाह, मातेरे होते जीवनाचे घेतला जर घाई गडबडीने, अचूक निर्णय देतो जीवनाला दिशा. अचूक निर्णय देतो जीवनाला दिशा, चुकता मात्र होतो जगामध्ये हशा. चुकता मात्र होतो जगामध्ये हशा. वाह, तर खूप अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. आणि जसं की श्रोते हो मॅडमनी म्हटलं आहे की निर्णायक निर्णय म्हणजे ज्या निर्णयाने आपलं आयुष्य बदलणार असतं, ज्या निर्णयामुळं एक तर आपलं आयुष्य खूप चांगलं होणार असतं किंवा आपण खूप मोठ्या दुःखाच्या खाईमध्ये, नैराश्याच्या खाईमध्ये जाणार असतो. जसे ज्याला निर्णायक निर्णय असा शब्द प्रयोग मॅडमनी वापरलेला आहे. म्हणजे खूप मोठे निर्णय असतात आयुष्याचे, करिअरचे, खूप खूप गोष्टी अशा असतात की ज्याला आपण मोठे निर्णय म्हणतो, ज्याच्याने जीवन बदलणार असतं. तर त्या निर्णय जो आहे तो मोठ्यांच्या मदतीने घेतला पाहिजे, असा एक खूप महत्त्वाचा सल्ला जो आहे तो मॅडमनी त्यांच्या या रचनेमध्ये दिलेला आहे. जर आपण स्वतः कोणाचंच न ऐकता, कोणाशी सल्लामसलत न करता, कोणाशी चर्चा न करता जर आपण निर्णय घेतला तर कधीकधी जसं मॅडमनी म्हटलं आहे की जीवनाचं मातेरं होऊ शकतं जर घाईमध्ये निर्णय घेतला तर, नाही का श्रोते हो. तर याबरोबरच खूप अप्रतिम सुंदर शब्दांकन असलेल्या या रचनेसोबतच आपण आपल्या आजच्या शोमध्ये अशा सुंदर सुंदर रचनांचा आस्वाद घेणार आहोत तुमच्या आवडीच्या FM म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुमच्या आवडीच्या शोमध्ये म्हणजेच हाखेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये तुम्ही माझ्यासोबत आहात, म्हणजेच RJ कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लुटा. खूपच अप्रतिम आणि अतिशय मार्मिक अशी शब्दरचना असलेली ही रचना होती श्रोते हो. आणि जसं की पती पत्नी, प्रियकर प्रियसी, जोडीदार ज्याला आपण म्हणतो, त्याच्यासोबत जीवनाचा प्रवास करत असताना एकच व्यक्ती जर निर्णय घेत असेल तर दुसरी व्यक्ती ही मन मारून जगत असते. जसं मॅडमनी म्हटलं की तुला निर्णय घ्यायची खूप सवय होती, पण ते निर्णय घेत असताना जी व्यक्ती भावना मन मारून जगत होती त्या व्यक्तीची भावना कधी कळली का? आणि जी शपथ आयुष्यभर सोबतीची घेतली होती ती संसाराची फुले झाल्यावर जी जीवनाची वाट का हरवली? तर जेव्हा नात्यामध्ये एकमेकांना सन्मान नसतो, जेव्हा नात्यामध्ये एकमेकांना निर्णय क्षमता नसते, जेव्हा नात्यांमध्ये एक व्यक्ती आपलं मत दुसऱ्यावर लादत असते, जेव्हा नात्यामध्ये समोरच्या व्यक्तीला कमी लेखलं जातं, त्यावेळी निर्णय प्रक्रियेमध्ये कुठं सहभागी केलं जात नाही, तर त्यावेळी जी भावना असते मनाची, मन मारून जगण्याची, ती नाईलाजास्तव स्वीकारावी लागते. आणि संसाराची फुले जेव्हा होतात तेव्हा जीवनाची वाट हरवते. खूप अप्रतिम गहिरे भाव मॅडमच्या या रचनेमध्ये होते श्रोते हो. आणि याबरोबरच पुढच्या एका अप्रतिम अशा रचनेमध्ये सौ शालिनी गायकवाड मॅडम लिहित आहेत कल्याण येथून. सौ शालिनी गायकवाड मॅडम यांनी कल्याण येथून लिहिलं आहे की कुठलीही कृती करताना ठाम निर्णय घ्यावा, कुठलीही कृती करताना ठाम निर्णय घ्यावा, घेतलेला निर्णय मात्र सत्यात उतरवावा. वाह, घेतलेला निर्णय मात्र सत्यात उतरवावा. कधी निर्णय चुकतो तर कधी तो फसतो, कधी निर्णय चुकतो तर कधी तो फसतो. घेतलेला निर्णय मात्र अनुभव देऊन जातो, घेतलेला निर्णय मात्र अनुभव देऊन जातो. क्या बात आहे. खरंच की ठाम निर्णय घेणं, जसं मॅडमनी म्हटलं
अनेक वेळा आपण पाहतो श्रोते हो, आपल्या आजूबाजूला, आपल्या कुटुंबात, आपल्या मैत्रीच्या गारड्यामध्ये खूप सारे असे लोक असतात की जे स्वतःच्या मतावर ठाम नसतात. त्यांना आधी वाटतं की हे केलेलं योग्य होईल, 5 मिनिटांनी म्हणतात की ह्याच्याऐवजी हे केलेलं योग्य होईल, नंतर म्हणतात हे दोन्ही नाही तिसरं केलेलं योग्य होईल. म्हणजे ते शुअर नसतात, ते कॉन्फिडंट नसतात, त्यांना आत्मविश्वास नसतो. त्यांना काही अनुभव असे आलेले असतात की ज्यामुळं ते निर्णय घ्यायला घाबरत असतात. त्यांना भीती वाटत असते. आत्मविश्वास नसल्यामुळं, कुठंतरी हार पत्करावी लागल्यामुळं त्यामुळे त्यांना ठाम निर्णय घेता येत नाही. म्हणून मॅडमनी लिहिलं आहे की ठाम निर्णय, कोणतीही कृती करताना ठाम निर्णय घेणं हे किती गरजेचं असते ते मॅडमनी लिहिलं आहे. आणि तुम्ही जेव्हा निर्णय घ्याल तेव्हा तो सत्यामध्ये, कृतीमध्ये उतरवण्यासाठी सुद्धा अगदी स्वतःच्या पूर्ण क्षमतेनं प्रयत्न केला पाहिजे, असा सुंदर असा संदेश मॅडमच्या या रचनेमध्ये होतो. आणि आणखी एक महत्त्वाची जी गोष्ट आहे जी मॅडमनी शब्दांकित केलेली आहे की जेव्हा एखादा निर्णय चुकतो, एखादा निर्णय फसतो, तेव्हा आपल्याला जो अनुभव येतो त्या अनुभवाच्या शिदोरीलासुद्धा आपण ती शिदोरी मांडलं पाहिजे. कारण जेव्हा एखादा निर्णय चुकतो तेव्हा फक्त नुकसानच होत नसतं, तर अनुभव नावाचा फायदासुद्धा आपल्याला मिळत असतो, जो आपल्याला भविष्यकाळाच्या प्रवासामध्ये खूप उपयोगाला येणार असतो. पुन्हा निर्णय चुकू नये म्हणून, पुन्हा आपलं नुकसान होऊ नये म्हणून तो अनुभव आपल्या कामी येत असतो. खूप अप्रतिम शब्दांकन या रचनेमध्ये होतं. आणि पुढच्या एका चारोळीकडे वळूयात. उपेंद्र रोहनकर सर लिहित आहेत गडचिरोली येथून. उपेंद्र रोहनकर सरांनी गडचिरोली येथून लिहिलं आहे की घ्यावे निर्णय एकदाच ते, घ्यावे निर्णय एकदाच ते आयुष्याच्या वळणावरचे. वाह! घ्यावे निर्णय एकदाच ते आयुष्याच्या वळणावरचे, सफल होईल जीवन तुमचे, सफल होईल जीवन तुमचे, डगमगणाऱ्या त्या नावेचे, डगमगणाऱ्या त्या नावेचे, त्या नावेचे, त्या नावेचे. वाह वाह! खरंच की आयुष्याच्या वळणावरचे निर्णय हे एकदाच घेऊन टाकले पाहिजेत असं सर लिहित आहेत, तरच जीवन हे सफल होईल. आणि जी जीवनाची नाव आहे जी डगमगते, केवळ निर्णय न घेतल्यामुळे डगमगते, तर त्या डगमगणाऱ्या नावेचं जीवन म्हणजेच तुमचं जीवन हे सुद्धा सफल होईल, असं अप्रतिम असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं श्रोते हो. आणि याबरोबरच वर्षा श्रीकांत गंपावार, वर्षा श्रीकांत गंपावार मॅडम लिहित आहेत. वर्षाश्री या नावाने मॅडमनी लिहिलं आहे नागपूर येथून. आणि मॅडमनी लिहिलं आहे की निर्णय तुझा आणि माझा जुळवेल 2 घरांना, निर्णय तुझा आणि माझा जुळवेल 2 घरांना, ओळखीतील एकमेकांना. निर्णय तुझा आणि माझा जुळवेल 2 घरांना, ओळखीतील एकमेकांना. तुझे घर जसे माझे होईल, तुझे घर जसे माझे होईल, तसे माझेही घर तुझे होईल. विचार होता आपल्या सुखाचा, विचार होता आपल्या सुखाचा, सोबत 2 परिवार जोडण्याचा. विचार होता आपल्या सुखाचा, सोबत 2 परिवार जोडण्याचा. तरीही हा निर्णय सोपा नव्हता, तरीही हा निर्णय सोपा नव्हता, पण आपल्या आवडीचा होता, पण आपल्या आवडीचा होता. वाह! आणि खरंच की जेव्हा दोघंजण एकत्र येऊन एखादा निर्णय घेतात, जेव्हा दोघांना सोबत राहायचं असतं, जेव्हा दोघांना सोबत चालायचं असतं, जेव्हा दोघांना आयुष्याची संध्याकाळ एकमेकांच्या खांद्यावर डोकं ठेवून घालवायची असते, त्यावेळी जसं मॅडमनी म्हटलं आहे की निर्णय घेतल्यानंतर एकमेकांचं घर एकमेकांचं होतं, एकमेकांची नाती एकमेकांची होतात, माणसं एकमेकांची होतात. आणि आपल्या स्वतःचा सुखाचा विचार करत असताना 2 परिवारसुद्धा जोडले जातात. आणि हे निर्णय खरंच सोपे नसतात. खूप अवघड असतं घरच्यांना समजावणं, खूप अवघड असतं की आपल्या मनातला जोडीदार आपण निवडणं, खूप अवघड असतं की आपण घेतलेला निर्णय योग्य कसा आहे हे समोरच्याला समजावून सांगणं. आणि हा निर्णय सोपा नसला तरी तो आवडीचा निर्णय असल्यामुळं तो पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. तर खूप अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. आणि या सुंदर अशा रचनेनंतर
पुढच्या एका अप्रतिम अशा रचनेमध्ये सौ योगिता राजेश मापारी मॅडम लिहित आहेत तामजई नगर सातारा इथून. सौ योगिता राजेश मापारी मॅडम यांनी तामजई नगर सातारा इथून लिहिलं आहे की केवळ वैचारिक घुसळणीने आयुष्यातील गुंता वाढतो. केवळ वैचारिक घुसळणीने आयुष्यातील गुंता वाढतो. निर्णय क्षमता ज्याची चांगली तोच सिकंदर ठरतो. वाह. केवळ वैचारिक घुसळणीने आयुष्यातील गुंता वाढतो. निर्णय क्षमता ज्याची चांगली तोच सिकंदर ठरतो. निर्णय हा शब्दच मुळी घोर लावतो जीवाला. निर्णय हा शब्दच मुळी घोर लावतो जीवाला. पण योग्य वेळी योग्य निर्णयाने दिशा मिळते जीवनाला. दिशा मिळते जीवनाला. वाह वाह. खरंच की निर्णयाचे जे वेगवेगळे पैलू आहेत ते मॅडमनी त्यांच्या या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेले होते. जसं मॅडमनी लिहिलं होतं की आपण वैचारिक घुसळण जेव्हा मनामध्ये करतो तेव्हा खूप गुंते वाढतात आणि ज्याची निर्णय क्षमता चांगली असते तो सिकंदर ठरतो. निर्णय घेता आला पाहिजे. घेतलेला निर्णय योग्य होता हे सिद्ध करून दाखवता आलं पाहिजे आणि ते सिद्ध करण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे असं मला वाटतं श्रोते हो. आणि जसं मॅडमनी म्हटलं आहे की निर्णय हा शब्दच घोर लावतो आणि ते सत्यच आहे. कारण निर्णय एखाद्याला घ्यायचा असतो तेव्हा खूप मनामध्ये जे आहे ते विचार येतात. असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल आणि ते अगदी साहजिक आणि नैसर्गिकसुद्धा असतं. पण जर निर्णय योग्य असेल तर जीवनाला नवी दिशा मिळते असं मॅडमचं शब्दांकन होतं. खूप अप्रतिम अशी ही रचना होती आणि या रचनेसोबत पुढच्या एका रचनेकडे वळूयात ज्यामध्ये सौ नेहा रवींद्र रणाळकर नवटे मॅडम लिहित आहेत नाशिक येथून. सौ नेहा रवींद्र रणाळकर नवटे मॅडम यांनी नाशिक येथून लिहिलं आहे की जीवनात निर्णायक क्षणी निर्णय घेणे होत असतं फार अवघड. जीवनात निर्णायक क्षणी निर्णय घेणं होत असतं फार अवघड. घेता निर्णय अचूक उतरते ओझे. घेता निर्णय अचूक उतरते ओझे. मनावरचे मनाचे अवजड. घेता निर्णय अचूक उतरते ओझे. मनावरचे मनाचे अवजड. अचूक निर्णय क्षमता अंगी असणे. अचूक निर्णय क्षमता अंगी असणे म्हणावाच लागेल एक दैवी गुण. अचूक निर्णय क्षमता अंगी असणे म्हणावाच लागेल एक दैवी गुण. यशस्वी सर्जन व वाहन चालकांचे फेडता येईल का कधी ऋण. यशस्वी सर्जन व वाहन चालकांचे फेडता येईल का कधी ऋण. फेडता येईल का कधी ऋण. वाह. या रचनेमध्ये मॅडमनी निर्णायक क्षणी निर्णय घेणं किती अवघड असतं हे सांगितलं. नंतरच्या 2 ओळीमध्ये अचूक निर्णय घेतल्यानंतर मनावरचं जे मनांचं ओझं असतं ते कशा पद्धतीनं उतरतं हे सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर जेव्हा शेवटच्या 4 ओळीमध्ये मॅडम लिहित आहेत की अचूक निर्णय घेण्याची ज्याच्या अंगामध्ये क्षमता असते तो एक दैवी गुण असतो आणि त्या गुणांचं उदाहरण देताना मॅडमनी यशस्वी सर्जन आणि वाहन चालकांचं उदाहरण दिलेलं आहे. जे उदाहरण या आपल्या आजच्या शब्दाला खूप समर्पक असं आहे. कारण जेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये पेशंटची कंडिशन क्रिटिकल होत चाललेली असते. ऑपरेशन थिएटरमध्ये पेशंट सिरियस होत चाललेला असतो. एखादं ऑपरेशन चालू असतं परंतु पेशंटचं शरीर त्या ऑपरेशनला त्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत नसतं. परिस्थिती बिकट असते. त्यावेळी काय निर्णय घ्यायचा आणि कोणता निर्णय त्या पेशंटच्या हिताचा आहे याचा निर्णय त्या सर्जनला घ्यावा लागतो. सर्जन ते निर्णय घेतात आणि ते धाडसाने निर्णय घेतात आणि यशस्वीसुद्धा होतात. तसंच वाहन चालकांचं सुद्धा आहे. कारण आपण पाहतो की असं म्हटलं जातं की नजर हटेवर घटना घटी. वाहन चालकांना डोळ्यात तेल घालून वाहन चालवावं लागतं. वाहन चालकांची एक डुलकी त्या गाडीमध्ये बसलेल्या सर्वांच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे ते अतिशय कौशल्यानं ते समोर आलेल्या वाहनाला बाजूला कसं सारायचं, समोरच्या वाहनाच्या पुढं कसं जायचं, कोणत्या वळणावर किती स्पीड ठेवायचा आणि दोन्ही बाजूच्या आरशामध्ये आणि
समोर लावलेल्या आरशामध्ये ज्यात पाठीमागचं दिसतं अशी चौफेर नजर फिरवत ते वाहन चालवत असतात, तर खरंच त्यांचं ऋणी आपण राहिलं पाहिजे. सर्जनचं, वाहन चालकांचं आणि जे आपल्यासाठी आहेत, जे आपल्याबद्दल अशा प्रसंगांमध्ये निर्णय घेतात, त्या सर्वांचं सुद्धा ऋणी राहिलं पाहिजे. कारण ऋण व्यक्त करणं ही खूप मोठी गोष्ट असते. जरी आपण पैशाच्या बदल्यात एखादी सेवा घेतलेली असेल तरीसुद्धा पैसे दिले या गोष्टीपेक्षा आभार व्यक्त करणं, ऋण व्यक्त करणं की तुम्ही आम्हाला वाचवलं, तुम्ही आम्हाला सुखरूप पोहोचवलं, तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं, तुमच्यामुळं हे घडलं. जेव्हा आपण ते ऋण इतरांबद्दल व्यक्त करत असतो तेव्हा त्यांचा आनंद द्विगुणित होतो. पैशासाठी प्रत्येक व्यक्ती काम करते, पैसे घेऊन प्रत्येकजण काम करतो, परंतु पैशासोबतच केलेल्या कामाचं वाहवा मिळणं, केलेल्या कामाचं फळ मिळणं, कुणीतरी आपल्या कामाबद्दल चांगलं बोलणं, कुणीतरी आपल्या कामाचं कौतुक करणं, कुणीतरी आपल्याला प्रेरणा देणं, प्रोत्साहन देणं, तुम्ही छान करता असं म्हणणं, ही गोष्ट त्या व्यक्तीला आणखी चांगलं करण्याची जी आहे ती प्रेरणा देत असते. त्यामुळे प्रत्येकाने प्रत्येकाचे आपण घेतलेल्या सेवेबद्दल, आपल्याला जे लाभलं आहे, मिळालं आहे त्याच्याबद्दल आपण त्यांचे ऋण व्यक्त केले पाहिजे, त्यांचे आभार मानले पाहिजे. जसं की मॅडमनी म्हटलं आहे की यांचे ऋण फेडता येणार नाहीत, आणि खरंच आहे ते. खूप अप्रतिम असं शब्दांकन होतं श्रोते हो. याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या सुंदर सुंदर रचनांचा आस्वाद घेणार आहोत. निर्णय या विषयाच्या अनुषंगानं, आणि जो निर्णय आपल्याला घ्यावा लागतो तसाच निर्णय जर आपण योग्य पद्धतीनं, योग्य विचाराने आणि अगदी ठामपणे घेतला तर निश्चितपणे आपल्या निर्णयाला यश मिळणार आहे. आणि रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि हा खेळ शब्दांचा या शोतर्फे मी आर.जे. कैलाससुद्धा तुमच्या निर्णयाचं समर्थन करतो. तुमचा निर्णय अचूक होता, तुमचा निर्णय योग्य होता. तुम्ही घेतलेला निर्णय तुम्ही योग्य होता हे सिद्ध करून दाखवणार अशी आशा बाळगतो. तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत, म्हणजेच आर.जे. कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लुटा.